क्या होंगे इस बार की चुनावी वादे, किसकी आएगी सत्ता, क्या जनता को मिलेगा सही उम्मीदवार, किसे चुनेगी जनता इस बार, किसकी बनेगी सरकार, कौन बनेगा भारत का पंत प्रधान। चुनाव की हर खबर सिर्फ डेली न्यूज पर। नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आज उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे इनका नाम कल्याण लोकसभा के लिए जाहिर करने के बाद श्रीकांत शिंदे इन्हें पत्रकारों ने पूछा कि आपकी उम्मीदवारी संबंधित कई दिनों से लोगों में संभ्रम है, वह आज स्पष्ट हुआ है। इस पर उन्होंने कहा कि मेरी उम्मीदवारी संबंधी संभ्रम कभी नहीं था। कल्याण लोकसभा में कई वर्षों से हम चुनाव लड़कर जीत रहे हैं। यहाँ पर विकास कामों को देखते हुए हमारा बड़ा मताधिकार है। उन्होंने आगे कहा कि गायकवाड भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही। श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत। भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने, आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास व्यक्त करतो। शरद पवारांनी आघाडी स्वतः सांगितलंय की कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे उमेदवार असतील। कुठेतरी जो संभ्रम होता आता निवडलेला असं वाटतं। संभ्रम कधीच नव्हता या कल्याण लोकसभेवरून, कारण की कल्याण लोकसभा जी आहे ही महायुतीची जागा गेल्या अनेक वर्ष जी आहे त्या या ठिकाणी लढते आणि जिंकते मोठ्या फरकाने। सगळे शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल, RPI असेल, या ठिकाणी जर बघत असाल कालच आणि त्याच्या अगोदर देखील मंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील, कुमार आयलानी असतील, जमनू कुरस्वानी असतील, त्याचबरोबर उल्हासनगरचे सगळे पदाधिकारी असतील, प्रदीप रामचंदानी असतील, सगळ्या शहरांमध्ये जे आहे त्या ठिकाणी युतीच्या बैठका पार पडल्या। आणि त्याचबरोबर काल देखील पूर्ण उल्हासनगरमध्ये जे आहे हे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानीजी, प्रदीप रामचंदानीजी, जमनूपूर त्यांचे सगळे नगरसेवक वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन जे आहे ते गाठीभेटी त्या ठिकाणी आमच्या सकाळपासून जे आहे ते सुरू होत्या त्या ठिकाणी। तर त्याच्यावरून कधीच असा विषय नव्हता। सगळी लोक जे आहे ती कामाला जे आहे ती ऑलरेडी त्या ठिकाणी लागली होती। घोषणा फक्त व्हायची होती त्या ठिकाणी, आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहे ते जोमाने कामाला लागलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि जे काय घटक पक्ष आहेत NCP वगैरे सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठं मताधिक्याने जे आहे ही महायुतीची जागा जी आहे ती निवडून येईल। सर, उद्या काल जो गोंधळ झाला, जो भाजपाचे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भाजपाचा उमेदवार असला पाहिजे, त्याबद्दल काय प्रतिक्रिया त्यांची सगळी कसं? मला वाटतं त्यामधलं कोणीच जे आहे ते भाजपचा कार्यकर्ता नसेल, आणि ते जे गोंधळ करत होते ते जे आहे हे आमदार समर्थक जे आहे ते त्या ठिकाणी जमा झाले होते। आणि गोंधळ कशासाठी? का डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय? कशासाठी गोंधळ करताय? गोंधळाचा एकच विषय होता की त्या ठिकाणी जो गोळीबार झाला, त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी झाल्या त्या कुठेतरी ज्या आहेत गोळीबार मी करायला लावला? मी नाही करायला लावला ना। त्यांनी जे केलं आहे पोलीस स्टेशनमध्ये घुसून त्याची सजा जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी भेटते। अशा या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील, मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते, पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे ते त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे की अशा प्रकारे जे आहे या युतीचं वातावरण जे आहे या मतदारसंघामध्ये खूप चांगलं आहे। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।